मध्यंतरानंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासमोर पुन्हा एकदा एक छान राग सादर करते. राग बसंती केदार. दोन वेगळ्या रागांचं मिश्रण, दोन भिन्न प्रकृतीच्या रागांचं हे मिश्रण आहे. बसंत असा छान उन्मत्त आपल्याच धुंदीत वावरणारा राग आहे, प्रफुल्लित करणारा राग आहे. त्याचबरोबर केदार सुद्धा आनंदी स्वभावाचा पण शांतपणे आनंद भोगणारा. त्याच्यात कुठेही मी कसा आहे बघ असं दाखवण्याची केदारचा त्यांचा स्वभाव नाही. पण बसंत येतो आणि स्टेटमेंट करून जातो की मी आहे आणि इथे माझं राज्य आहे. पण त्याचबरोबर केदार सुद्धा हळूवार येऊन आपल्याला तितकाच पण वेगळा आनंद देऊन जातो. हे मला असं वाटतं एखाद्या जोडप्यासारखं आहे ना, की अपोजिट्स अट्रॅक्ट इच अदर जे आपण म्हणतो, ते भिन्न स्वभावाची माणसं असून सुद्धा एकत्र राहण्याची जी मजा आहे ती बसंती केदार आपल्याला शिकवतो, असं मला नेहमीच वाटतं. बसंत आणि केदार हातात हात घालून एकत्र वाटचाल करतात. ते कसं ते पाहूया. राग केदार सांगते आधी. शुद्ध स्वरांचं वर्चस्व असलेला केदार त्याच्यात अचानक कोमल स्वर मिसळले आणि बसंत येतो. केदार चालू आहे साम ग प म रे सा नी रे सा म ग रे सा ग म ग ग म ग धनी सा नी सा ध सा नी ध ग म म ग रे सा सा म ग म ग म ध म ध नी धनी रे ग रे सा नी ध सा नी ध म म ग रे. किती भिन्न स्वभाव आहेत, भिन्न स्वर आहेत, पण शेवटी एकत्र संसार करताना तडजोडी कुठून करायच्या तर कॉमन पॉइंट्सवर डिस्कशन्स होऊ शकतात. जसा शुद्ध मध्यम आहे, शुद्ध निषाद आहे, पंचम आहे, तिथून राग बदलायचा. केदार चालू आहे सा म ग प, इथून बसन प ग म पटत नसणारे विषय बाजूला ठेवायचे. ग म ध नी ध प म ग बसंत चालू आहे. ग म ध नी ध प म प केदार मध्ये आलो. सा म ग प म ग रे
एकच संवाद आहे. आपण खरेदीला जायचंय का सा म ग प म रा प म. काय गरज आहे म गमदनी किती खर्च आहे गमदनी रे सा नि ध सा नि ध प म म सा म ग प म रा. एवढंच तर आहे मागरी. असा हातात हात गुंफत घालून जाणारा वसंती केदार